नमस्कार, मी उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी काल तुमच्यासोबत हे शेअर केलेले आहे. हे दोन्ही ब्लाऊज आणि त्याच्यावरच्या साडी मी आधीच पिको फॉल करून घेतलेले होते आणि हे दोन ब्लाऊज रेडी करून घेतलेले आहे. तर बघा, एकदम फिनिशिंगमध्ये अशी ब्लाऊज रेडी झालेली आहे. तर तुम्ही म्हणता याचीवाली शिलाई, तर बघा मी याची शिलाई 250 रुपये घेतलेली आहे. कारण हे अस्तर 1 मीटर लागलेलं आहे आणि फुलबाईचं आहे. तर बघा, माप पण मोठं आहे, 10 का 10.25 वरती फिटिंग आहे. तर बघा, हे दोन्ही ब्लाऊज असे या पद्धतीने रेडी करून झाल्याच्या नंतर हे त्यांचेवाले 2 ब्लाऊज शिवायचे राहिलेले आहे आणि एक अजून कट करायचं राहिलेलं आहे, कारण त्याला अस्तर मॅचिंगचं नव्हतं, त्याच्यामुळे ते राहिलं होतं. तर बघा, मी ते सोबतच कट करून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर हे 2 ब्लाऊज आले होते साधे. तर बघा, हे अर्जंट द्यायचे आहे, त्याच्यामुळे मी ते ब्लाऊज ठेवले आणि हे ब्लाऊज मला आता आज कट करून शिवून घ्यायचे आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे 3 कस्टमरचे ड्रेस आणि ब्लाऊज आलेले. तर बघा, आता मी हे तुम्हाला दाखवते. एकदम म्हणजे छान अशा वापराच्या साड्या आहे आणि हे एका कस्टमरचे आहे, हे बापाचं आहे आणि ह्या साडीला पिको फॉल पण करायचं आहे आणि याच्यामधलं ब्लाऊज पीस पण कट करून शिवायचं आहे. तर बघा, हे एक ब्लाऊज आहे साधं बिना अस्तरचं. तर बघू त्यांना विचारून याला अस्तर लावायचं का नाही, तर नंतर त्यांना फोन करून विचारीन अस्तर लावायचं का आहे का नाही. तर बघा, ह्या कस्टमरचे मी लग्नाचे ब्लाऊज शिवलेले आहे आणि तुमच्यासोबत मी त्या साड्या पण शेअर केलेल्या आहे वर्कच्या आणि साध्या पण साड्या काठापदराच्या पण आहे, त्या पण मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तर बघा, हे त्यांची ब्लाऊज आहे. तर आता याच्यामधलं पण ब्लाऊज पीस हे काढून घ्यायचं. याच्यावरती फक्त टीप आहे, ती फक्त टीप खोलून घ्यायची आहे आणि याला साडीला पिको फॉल करून घ्यायचं आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे आपण त्यांच्याच साड्या आहे, पण त्यांच्या जाऊबाईच्या आहे. तुम्हाला मी पहिले पण त्यांच्या लग्नाच्या साड्या त्या वगैरे शेअर केलेल्या आहे. तर बघा, ह्या 3 साड्या आहे आणि ह्या साडीवरचे 2 फॉल त्यांनी आणून दिलेले आहे. तर बघा, ह्या दोन्ही साडीवरचे आणि ते एका साडीवरचा फॉल मला लावायचा सांगितलेला आहे. तर बघा, हे मापाचं ब्लाऊज आहे आणि मी हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. याच्यावरचे साड्या आणि ब्लाऊज पण मी. तर बघा, हे असं या पद्धतीने हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे आणि याच्यावरचं म्हणजे पॅटर्न माझ्याकडे असतं, तरी पण त्या फिटिंगसाठी माझ्याकडे ब्लाऊज देत असत्या, कारण माप वगैरे टिपलेलंच असतं, तरी पण त्या ब्लाऊज देत असत्या फिटिंगसाठी. तर बघा, ही एक सुंदर अशी साडी आहे आणि याच्यावरचं पण ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. तर बघू आता हे कट करून आपले कधी शिवून होते कधी नाही, पण हे मला पहिली म्हणजे तुमच्यासोबत साड्या शेअर केलेल्या आहे आणि ते 2 ब्लाऊज मला हे दाखवून झाल्याच्यानंतर ते 2 ब्लाऊज कट करून ते ब्लाऊज शिवून घ्यायचे आहे. तर बघा, आज आता बघू ते 2 ब्लाऊज मला कट करून शिवून घ्यायचे आहे, कारण ते कस्टमरला अर्जंट पाहिजे आहे, त्याच्यामुळे मी ते शिवून घेणार आहे. आणि याच्यावरचे जे ब्लाऊज आहे ते याच्यावरचे काढून घेणार आहे कट वगैरे करून आणि या साड्या घडी घालून ठेवून देणार आहे आणि नंतर याला फॉल वगैरे आणि हे ब्लाऊज वगैरे नंतर त्यांच्या कस्टमरचे देणार आहे. कारण पहिलेच जे ब्लाऊज आहे माझ्याकडे ते आहे पहिले कस्टमरचे, तर ते पहिले मी शिवून देणार आहे. नंतर यांचे जे ब्लाऊज आहे साड्या आहे त्यानंतर यांचेवाले देणार आहे, कारण पहिले जे कस्टमरचे माझ्याकडे राहिलेले आहे साड्या ब्लाऊज ते मला पहिले द्यावं लागेल, कारण हे आत्ताच आलेलं आहे. फक्त मी तुमच्यासोबत त्याच्यावरच्या साड्या वगैरे शेअर केलेल्या आहे आणि याच्यावरची ब्लाऊज मी नंतर कट वगैरे करून शिवून घेणार आहे आणि साड्या पण पिको फॉल करून घेणार आहे. तर बघा, एकाच कस्टमरचे हे सतत ब्लाऊज येत असले तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे सोबत कसे कट करायचे आणि त्यांचं जे पॅटर्न आहे पेपर पॅटर्न ते काढून ठेवायचं आहे आणि ते त्यांचं नाव टिपून त्याच्यावरती त्यांचं कस्टमरचं जेव्हा ब्लाऊज येईन तेव्हा आपल्याला ते पॅटर्न काढून ते ब्लाऊज पीस कट करून घ्यायचे आहे. तर बघा, हे ड्रेस शिवायला आलेले आहे 2. तर बघा, हे मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर एकदम सुंदर असे ड्रेस आहे हे दोन्ही. तर बघा, ह्याच्यावाले मी माप वगैरे ते अंगावरती घेतलेलं आहे. हे जेव्हा मी कट करेन हे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन, जमलं तर, नाही वेळ भेटला तर नाही दाखवणार. पण बघा, हे असे सुंदर असे ड्रेस आहे यावरचे हे कट करून शिवून घेणार आहे. नंतर जेव्हा मी कट करेन तेव्हा दाखवीन तुम्हाला कट करताना, किंवा नाही जमलं तर नाही दाखवणार, कारण ब्लाऊज पण माझे अजून खूप पडलेले आहे शिवायचे. तर बघा, एकदम सुंदर अशी हे ड्रेस आहे आणि यांच्यावरच्या पॅन्ट ह्या म्हणजे तिला अजून पॅन्ट वगैरे कशी शिवायची ती मला सांगणार आहे, याच्यावरची पॅन्ट वगैरे कशी शिवायची आहे कशी नाही. तर बघा, एकदम सुंदर असे हे ड्रेस आहे आणि हे पण मी नंतर शिवून घेणार आहे. तर बघा, त्याच्यावर नंतर मी ते 2 गुलाबी कलरचं आणि ते 2 जे ब्लाऊज आहे ते पण मला कट करून शिवून घ्यायचे आहे. तर बघा, आता याच्यावरचे पहिले आपण आता ही नीट व्यवस्थित अशी आथरून घेऊया आणि याच्यामधले आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. तर बघा, बऱ्याच साड्या अशा असत्या की अशा म्हणजे तिरक्या वगैरे असत्या, तर याच्यावरची ब्लाऊज पीस कट करायला खूप जड जाते. तर बघा, नीट व्यवस्थित कट नाही केलं जेव्हा आपण पिको फॉल करतो तेव्हा मग हे खूप परत जड जातं, कारण तिरका वगैरे याचा मला पिको होतो. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी साडी आपल्याला अशी आथरून घ्यायची आहे आणि मगच याच्यावरचा ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे, कारण मग व्यवस्थित नाही कट झालं जेव्हा आपण पिको करतो तेव्हा मग व्यवस्थित हा पिको केला जात नाही, कारण तिरकी साडी होती मग जेव्हा आपण पिको करतो तेव्हा. तर बघा, व्यवस्थित असं आथरून घेतलेलं आणि याच्यावरचा मी ब्लाऊज पीस कट करून घेतलं आणि थोडीचं मी जास्तीचंच कट केलेलं आहे, कारण यांचं जेव्हा मी पहिल्या साडीवरचं ब्लाऊज कट केलं होतं तेव्हा थोडंसं कमी पडलं होतं, त्याच्यामुळे मग मी साडीमधलंच कापड काढून त्यांच्या ब्लाऊजच्या याला क्रॉसपट्टी जोडली होती. तर मी तुमच्यासोबत ती ब्लाऊज पण मी शेअर केलेलं आहे बेबी पिंक कलरचं. तर बघा, हे त्यांच्याच मापाचं आहे. तर बघा, आता या सगळ्या साडीवरच्या आता आपण व्यवस्थित
ब्लाऊज पीस आता कट करून घेऊया सगळ्या साडीवरचे. आणि जे हे आहे याच्यावरती टिप मारलेली आहे फक्त, तर याचीवाली टिप फक्त आपल्याला खोलून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा ही कच्ची टिप असते, लगेच आपल्याला व्यवस्थित असं काढता येतं. आणि व्यवस्थित आता आपण हे असंच आथरून व्यवस्थित याच्यामधले ब्लाऊज पीस सगळे कट करून घेणार आहोत. तर बघा मी बरेच वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला कस्टमर कसे वाढवायचे. कस्टमर वाढवायचे असले तर तुम्ही एकदम सुंदर असे ब्लाऊज शिवून त्याला रेडी करून दिले तर एकदम छान असे ब्लाऊज बसले तर कस्टमर किती जरी लांबून आलं तरी कस्टमर आपल्याकडे किती जरी लांबून असलं तरी आपल्याकडे येतं. तर बघा आता मी याच्यावरचे फॉल वगैरे काढून घेतले 2 साडीवरचे आणि 2 3 दिलेले आहे. आणि आता नंतर मी जेव्हा पिको फॉल करेन तेव्हा मी हे करून घेईन आणि ब्लाऊज पण आणि पिको फॉल पण आधी करून घेईन आणि हे ड्रेस पण नंतर कट करून घेईन. तर पहिले मला ते 2 ब्लाऊज आहे ते आता मी कट करून घेणार आहे आणि शिवून घेणार आहे. तर बघा आजच्या आज मला हे ब्लाऊज द्यायचे आहे त्याच्यामुळे मी आता हे कट करून शिवून घेणार आहे. तर बघा माझ्या चॅनल अजून तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर बघा त्याच्यानंतर मी ते ब्लाऊज कट करून शिवून घेतले. तर बघा या पद्धतीने असे रेडी करून घेतलेले आहे. तर बघा याचीवाली बाई खूप मोठी आहे आणि याला जी क्रॉसपट्टी आहे याला क्रॉसपट्टी सिंगलच आलेली आहे कारण ब्लाऊज खूप मोठं होतं आणि ब्लाऊज पीस मला त्याने कमी दिला होता. त्याच्यामुळे मला याला व्यवस्थित असं रेडी एकदम सुंदर असं ब्लाऊज झालेलं आहे. आणि याला क्रॉसपट्टीला खालच्या बाजूला मी फक्त सिंगलच लावून घेतलेलं आहे आणि कमरेला अशी त्याच्यावाल्या समोरच्या भागाला अशी टिप मारून घेतलेली आहे. 1 इंचाची पट्टी येईन या पद्धतीने अशी टिप मारलेली आहे खालच्या साईडने. तर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर अशी ब्लाऊज हे रेडी झालेले आहे. तर तुम्ही म्हणता ही शिलाई याची शिलाई तर साधं ब्लाऊज आहे तरी मी याची शिलाई 100 रुपये घेते. तर बघा बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी याला क्रॉसपट्टी अशी जोडून घेतलेली आहे. तर बघा या पद्धतीने तरी जेव्हा मी क्रॉसपट्टी जोडली तर एकदम सुंदर असं ब्लाऊज रेडी होतात. फक्त फिनिशिंगमध्ये आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित रेडी करायचा आहे. तर बघा एकदम छान असा गळा पण छान रेडी झालेला आहे. पाईपिंग पण एकदम सुंदर अशी आपली रेडी झालेली आहे. तर बघा मी दोन्ही ब्लाऊज कट करून शिवून झालेले आहे. त्याच्यानंतर भरपूर टाईम झाला होता आणि कारण मग बाकीचं घरातलं पण जरी काम असलं कोणी येतं जातं त्याच्यामुळं पण भरपूर वेळ निघून जातो. त्याच्यामुळे मी हे 2 ब्लाऊजच माझे म्हणजे एका दिवसात एवढे ब्लाऊज दोन्ही रेडी झाले. आणि त्याच्यानंतर हे जे ब्लाऊज आहे ते मी आता संध्याकाळी शिवून घेणार आहे. आणि हे खूप सारा असा राडा झाला होता त्याच्यानंतर खूप वेळ झाला होता. त्याच्यानंतर मला घरातलं पण काम आवरून घ्यायचं होतं आणि हे ब्लाऊज पण मी नंतर शिवून घेणार आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत.